घराच्या भिंतीवर लावलेला एक मोठा बंद टीव्ही. आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा तो फक्त काळ्या काचेचा एक अत्यंत गुळगुळीत आणि शांत तुकडा वाटतो. हो, अगदी निर्जीव, जिचा स्वतःचा असा कोणताही आवाज किंवा हालचाल नसते. हो ना? पण आपण जेव्हा रिमोटवरचं ते एक छोटंसं लाल रंगाचं पॉवर बटन दाबतो तेव्हा त्या एका सेकंदाच्या आतमध्ये हजारो गोष्टी घडतात. आणि अचानक त्या काळ्या कुट्ट पडद्यावर अब्जावधी रंग, एक जिवंत दृश्य आणि अगदी स्पष्ट आवाज अवतरतो. आणि हा बदल इतका झटपट होतो की आपण त्यामागच्या खऱ्या प्रक्रियेचा कधी विचारच करत नाही. एक्झॅक्टली. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच तांत्रिक प्रवासाला समजून घेणार आहोत. आपला उद्देश हाच आहे की वरवर पाहता साधा काचेचा पडदा वाटणारा टीव्ही प्रत्यक्षात किती गुंतागुंतीचा डिजिटल सिस्टीम आहे हे पाहणे. नक्कीच, कारण त्या काळ्या काचेच्या तुकड्याला खऱ्या अर्थाने स्वतःचं असं काहीच अस्तित्व नसतं. तो केवळ एक सांगाडा असतो. पण त्या सांगाड्याच्या आत जे वेगवान आणि गुंतागुंतीचे डिजिटल जग कार्यरत असते ते एखाद्या विज्ञान कथेपेक्षा कमी नाही. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे अगदी या क्षणी आपल्या आजूबाजूला हवेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचं एक महाकाय आणि अदृश्य जाळं सतत फिरत आहे. मोबाईलचे सिग्नल्स, रेडिओ, वायफाय, अगदी उपग्रहांचे सिग्नलसुद्धा. बरोबर. या सगळ्या लहरी एकमेकांवर आदळत आहेत, आपल्या शरीराच्या आरपार जात आहेत. हो, पण त्या काळ्या काचेच्या आयताला आणि फक्त त्यालाच हे माहीत असतं की या हजारो लहरींच्या गोंधळातून फक्त एका विशिष्ट लहरीला कसं पकडायचं आणि तिचं रूपांतर थेट एखाद्या लाईव्ह क्रिकेट मॅचमध्ये कसं करायचं. आणि आपण याला केवळ एक तांत्रिक प्रक्रिया म्हणू शकत नाही. भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञानाचा हा एक अतिशय उत्कृष्ट मिळाफ आहे. कारण विचार करा, टीव्हीच्या अँटेनावर किंवा केबलवर हजारो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी एकाच वेळी आदळत असतात. अच्छा, आणि जर टीव्हीने सगळ्याच लहरींवर एकाच वेळी काम करायचा प्रयत्न केला तर पडद्यावर फक्त पांढरा आणि काळा मुंग्यांसारखा गोंधळ दिसेल, ज्याला आपण स्टॅटिक नॉईज म्हणतो. ठीक आहे. मग आपण हे थोडे उलगडून पाहूया. टीव्हीला चित्र दाखवण्यापूर्वी हा कच्चा माल म्हणजे हे सिग्नल गोळा करावे लागतात. तर काय हा ट्यूनर एखाद्या क्लबच्या बाउन्सरसारखा आहे का? बाउन्सरसारखा म्हणजे कसं? म्हणजे जो एका वेळी फक्त एकाच विशिष्ट रेडिओ फ्रिक्वेन्सीला किंवा व्हीआयपीला आत येऊ देतो आणि बाकीच्यांना बाहेरच रोखून धरतो. हा बाउन्सरचा विचार वरवर पाहता योग्य वाटतो, पण तांत्रिक दृष्टिकोनातून बघितलं तर ट्यूनरचं काम बाउन्सरपेक्षा खूप वेगळं आणि अधिक गुंतागुंतीचं असतं. म्हणजे तो लहरींना अडवत नाही, कारण बाउन्सर फक्त लोकांची ओळखपत्रे तपासतो आणि त्यांना आत सोडतो. पण ट्यूनर रेझोनन्स किंवा ज्याला आपण अनुनाद म्हणतो त्या तत्वावर काम करतो. रेझोनन्स? म्हणजे जसं एखादा गायक विशिष्ट पट्टीत आवाज काढून काचेचा ग्लास फोडतो तसा प्रकार आहे का हा? हो, अगदी तसाच प्रकार. जेव्हा आपण रिमोटवर एखादा चॅनल बदलतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने ट्यूनरच्या आतल्या इलेक्ट्रिकल सर्किटची फ्रिक्वेन्सी बदलत असतो. अच्छा. ट्यूनर स्वतःमध्ये असे बदल घडवतो की तो फक्त त्या ठराविक चॅनलच्या लहरीसोबत व्हायब्रेट किंवा रेझोनेट होऊ लागतो. बापरे. म्हणजे ज्या लहरीची फ्रिक्वेन्सी ट्यूनरच्या फ्रिक्वेन्सीशी जुळते फक्त तीच लहर पकडली जाते. एक्झॅक्टली. आणि तिची ताकद वाढवली जाते. बाकीच्या सर्व लहरी आपोआप दुर्लक्षित केल्या जातात. बाउन्सर लोकांना बाहेर ढकलतो, पण ट्यूनर स्वतःला त्या एका लहरीशी इतकं एकरूप करतो की बाकीचं जग त्याच्यासाठी अस्तित्वातच राहत नाही. हे समजायला किती रंजक आहे. म्हणजे टीव्हीला बाहेरच्या लहरींना थांबवावं लागत नाही, तो स्वतःला हव्या असलेल्या लहरीशी जुळवून घेतो. पण एकदा का ती लहर आत आली की त्याचं पुढे काय होतं? कारण ती लहर अजूनही मानवी डोळ्यांना समजण्यासारखी नसते. अगदी बरोबर. ती फक्त हवेतील एक ऊर्जा असते. आणि इथेच या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा आणि तितकाच अदृश्य टप्पा येतो. ट्यूनरने ज्या लहरीला पकडलं आहे तिला कॅरियर वेव्ह म्हणतात. कॅरियर वेव्ह म्हणजे ती फक्त एक वाहन असते? हो, फक्त एक वाहन. यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे ह्या वेव्हच्या आकारात, तिच्या उंचीत किंवा तिच्या लांबीत अत्यंत सूक्ष्म बदल केलेले असतात. आणि या बदलांमध्येच मूळ व्हिडिओ आणि ऑडिओचा डेटा लपलेला असतो. अच्छा, ज्याला मॉड्युलेशन म्हणतात, बरोबर? हो ना. आता ह्या वाहनातून माहिती बाहेर काढण्याचं काम डीमॉड्युलेटर करतो. म्हणजे डीमॉड्युलेटर हा एक प्रकारे त्या लहरीचा आकार वाचत असतो. जर लहरीची उंची थोडी वाढली तर तो त्याला डिजिटल भाषेतील 1 मानतो आणि उंची कमी झाली तर 0 मानतो. असंच काहीसं चालतं नाही?
हे अत्यंत अचूक वर्णन आहे. डीमॉड्युलेटर भौतिक लहरींच्या आकाराचं चक्क गणितात म्हणजेच 0 आणि 1च्या बायनरी भाषेत रूपांतर करतो. म्हणजे हवेतून आलेली भौतिक ऊर्जा आता खऱ्या अर्थाने शुद्ध डिजिटल डेटामध्ये बदलली जाते. अगदी. आणि डिजिटल मानके जसे की DVB-T किंवा ATSC ती या डीमॉड्युलेटरला सांगतात की ह्या लहरीचा अर्थ कसा लावायचा. लागतं, ज्याला आपण पिक्सेलेशन म्हणतो. हो, कारण पावसाचे थेंब त्या भौतिक लहरींचा आकारच बिघडवून टाकतात. आणि त्यामुळे डीमॉड्युलेटरला 0 आणि 1 मधील फरक ओळखता येत नाही आणि तो चुकीचा डेटा तयार करतो. खराब हवामानात जे घडतं त्यामागचं हेच मुख्य भौतिकशास्त्र आहे. पण जर हवामान चांगलं असेल तर डीमॉड्युलेटर एका सेकंदात कित्येक मेगाबाईट्सचा कच्चा डेटा तयार करतो आणि इथूनच पुढचा मोठा अडथळा सुरू होतो. तो अडथळा म्हणजे व्हिडिओ कॉम्प्रेशन, हो ना? अगदी बरोबर. कारण जर एखाद्या कॅमेराने 60 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने व्हिडिओ रेकॉर्ड केला तर दर सेकंदाला 60 पूर्ण HD चित्र हवेतून प्रसारित करणं अशक्य आहे. हो, तो डेटा इतका मोठा असतो की त्यासाठी पुरेशी बँडविड्थच उपलब्ध नाहीये. त्यामुळे हा आलेला डेटा एखाद्या झिप फाईल सारखा अत्यंत कॉम्प्रेस केलेला असतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर डेटा झिप फाईल सारखा असेल तर त्याला अनझिप कोण करतं? आणि ही झिप फाईल अनझिप करण्यासाठी एका अत्यंत शक्तिशाली मेंदूची गरज असते. इथे प्रवेश होतो मेन प्रोसेसरचा किंवा टीव्हीच्या मदरबोर्डचा, जो एका सेकंदात अब्जावधी गणितं सोडवण्याची क्षमता ठेवतो. हो, आपण मघाशी जो कॉम्प्रेशनचा उल्लेख केला तो H.264 किंवा HEVC सारख्या अल्गोरिदम्सद्वारे डिकोड केला जातो. खरं तर या कॉम्प्रेशन अल्गोरिदमची पद्धत खूप भन्नाट आहे. ते प्रत्येक सेकंदातली सगळी 60 चित्र पाठवतच नाहीत. ते फक्त चित्रातला जो भाग बदलतोय तेवढाच डेटा पाठवतात. हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे समजा आपण बातम्या पाहत आहोत, निवेदक बोलत आहे आणि त्याच्या मागे एक स्थिर ग्राफिक आहे. तर हा अल्गोरिदम मागच्या स्थिर ग्राफिकचा डेटा पुन्हा पुन्हा पाठवत नाही. तो फक्त निवेदकाचे ओठ आणि डोळे यांच्या हालचालींचा डेटा पाठवतो. बरोबर. आणि मग टीव्हीचा मेन प्रोसेसर हा सगळा कच्चा डेटा घेतो, मागचं चित्र तसंच ठेवून त्यावर हलणारा निवेदक पेस्ट करतो. आणि हे सगळं एका सेकंदाच्या 60व्या भागात होतं. प्रोसेसरची हीच ताकद आधुनिक टीव्हीला जुन्या टीव्हीपासून वेगळी करते. जुने CRT टीव्ही फक्त आलेला सिग्नल पडद्यावर फेकायचे. पण आजचा मेन प्रोसेसर हा विचार करणारा घटक आहे. तो आलेला डेटा उघडतो, रिकाम्या जागा भरतो, ब्राईटनेस आणि कंट्रास्ट तपासतो. अगदी. आणि जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिले तर आजकाल हा प्रोसेसर फक्त हवेतून येणाऱ्या लहरींवर अवलंबून नाहीये. हो ना, आज प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही आले आहेत. नक्कीच. आता टीव्हीमध्ये स्मार्ट मॉड्यूल असतं ज्यामुळे टीव्ही थेट वायफाय किंवा इंटरनेटला जोडला जातो. यामुळे टीव्ही आता फक्त रिसीव्हर राहिलेला नाहीये, तो एक संगणक बनला आहे. म्हणजे तो स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम चालवतो. YouTube, नेटफ्लिक्स सारखे ॲप्स थेट चालतात. हो, आणि इंटरनेटवरून येणारा डेटा पॅकेट्सच्या स्वरूपात येतो. स्मार्ट मॉड्यूल ह्या पॅकेट्सला गोळा करतं आणि डिकोडिंगसाठी मेन प्रोसेसरकडे पाठवतं. अच्छा, म्हणजे डेटा हवेतून येवो किंवा इंटरनेटवरून मेन प्रोसेसर त्याला समजण्यायोग्य आकार देतो. पण इथेच मला एका अत्यंत मोठ्या गैरसमजावर बोलायचं आहे. कोणता गैरसमज? आपण दुकानात जातो आणि मोठ्या अभिमानाने LED टीव्ही मागतो, पण प्रत्यक्षात तो पडदा LEDचा बनलेला नसतोच. हो, हे तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक आहे. आपण ज्याला LED टीव्ही म्हणतो तो प्रत्यक्षात LCD टीव्हीच असतो, ज्याला फक्त मागून प्रकाश देण्यासाठी LED दिव्यांचा वापर केलेला असतो. LCD म्हणजे जे जुन्या जाडसर मॉनिटरमध्ये असायचे तेच. मग यामध्ये LED कुठे येतात आणि हे चित्र नेमकं तयार कसं होतं? यामागे प्रकाशाचे ध्रुवीकरण म्हणजेच पोलरायझेशन नावाचे अत्यंत सुंदर भौतिकशास्त्र आहे. कल्पना करा की पडद्याच्या मागे अनेक पांढरे LED दिवे सतत चालू आहेत. बरं. जर त्यांचा प्रकाश थेट डोळ्यांवर आला तर फक्त एक पांढरा प्रकाशमान पडदा दिसेल. पण या दिव्यांच्या आणि डोळ्यांच्या मध्ये लिक्विड क्रिस्टल्सचा एक थर असतो. अच्छा, म्हणजे हे क्रिस्टल्स एखाद्या खिडकीच्या झडपांसारखे किंवा शटर्ससारखे काम करतात. त्याहीपेक्षा थोडं पुढे जाऊन विचार करूया. पडद्याच्या आत 2 पोलरायझिंग फिल्टर्स असतात. पहिला फिल्टर फक्त उभ्या लहरींना पुढे जाऊ देतो आणि दुसरा फिल्टर फक्त आडव्या लहरींना. जर एक उभा आणि एक आडवा फिल्टर सलग ठेवला तर प्रकाश पूर्णपणे अडवला जातो आणि पूर्ण काळा रंग दिसतो. म्हणजे 2 फिल्टरच्या मधनं प्रकाश आरपार जाऊच शकत नाही. पण मग चित्र कसं दिसतं? तिथेच लिक्विड क्रिस्टल्सची जादू चालते.
जेव्हा प्रोसेसर एखाद्या पिक्सेलला विद्युत प्रवाह पाठवतो तेव्हा ते क्रिस्टल्स अक्षरशः स्वतःला वळवतात म्हणजे ट्विस्ट करतात. बापरे. ते क्रिस्टल्स प्रकाशाच्या लहरीला अशा प्रकारे वळवतात की ती लहर दुसऱ्या फिल्टरमधनं अगदी सहज बाहेर पडते. क्या बात आहे. म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर लाखो सूक्ष्म खिडक्या आहेत आणि क्रिस्टल्स प्रकाशाला वळवून त्या खिडक्यांमधनं बाहेर काढत आहेत. हो. आणि मग या बाहेर पडणाऱ्या प्रकाशासमोर लाल, हिरवे आणि निळे रंगांचे छोटे फिल्टर्स असतात. हो, अगदी बरोबर. प्रोसेसर एका सेकंदात या अब्जावधी क्रिस्टल्सना विजेचे झटके देऊन नियंत्रित करत असतो. हे सगळं इतक्या वेगाने होतं की आपल्याला ते कधीच दिसत नाही. पण ही प्रक्रिया आणखी सुरळीत करण्यासाठी व्हिडिओ प्रोसेसिंग युनिट काम करत असताना हो, आणि हे युनिट कलर करेक्शन, नॉईज रिडक्शन सारखी कामं करते. ज्याचा एक अत्यंत लोकप्रिय आणि काहीसा वादग्रस्त परिणाम आपण रोज पाहतो, मोशन स्मूथिंग, किंवा ज्याला हॉलिवूडमध्ये सोप ओपेरा इफेक्ट म्हणतात. टॉम क्रूज सारखे दिग्दर्शक आणि नट या फीचरचा प्रचंड तिरस्कार करतात. पण हे युनिट नेमकं करतं काय? बघ, चित्रपट सहसा 24 फ्रेम्स प्रति सेकंड या वेगाने रेकॉर्ड केलेले असतात. पण आधुनिक टीव्हींचा रिफ्रेश रेट 60 किंवा 120 असतो. त्यामुळे 24 फ्रेम्सच्या व्हिडिओमध्ये चित्र थोडे अडखळल्यासारखे वाटू शकते. अच्छा, मग हा व्हिडिओ प्रोसेसर काय करतो? तो 2 मूळ फ्रेम्सच्या मध्ये एक नवीन बनावट फ्रेम स्वतःच्या बुद्धिमत्तेने तयार करतो. म्हणजे प्रोसेसर अक्षरशः अंदाज लावतो की दोन्हींच्या मधली फ्रेम कशी असायला हवी. हे तंत्रज्ञान अफाट आहे, पण त्यामुळे सिनेमा खूप कृत्रिम वाटू लागतो. हो ना? असो, आत्तापर्यंत आपण फक्त चित्राबद्दल बोललो, पण आवाजाचं काय? कारण हवेतून आलेला डेटा हा डिजिटल स्वरूपात होता आणि आपले कान काही डिजिटल डेटा ऐकू शकत नाहीत. बरोबर. आवाजासाठी टीव्हीमध्ये डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, ज्याला डॅक म्हणतात, आणि ऑडिओ प्रोसेसिंग विभाग असतो. हां, जो मूळ आवाजाची अॅनालॉग लहर पुन्हा तयार करतो. हो, ही लहर अगदी तशीच असते जशी ती स्टुडिओमध्ये मूळ रेकॉर्ड केली गेली होती. पण ही लहर खूप क्षीण असते ना? तिचा आवाज कानांपर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रबळ धक्क्याची गरज असते. तिथे अॅम्प्लिफायर कामाला येतो. तो त्या क्षीण सिग्नलची शक्ती कित्येक पट्टींनी वाढवतो आणि मग हा शक्तिशाली सिग्नल स्पीकर्सकडे पाठवला जातो. हां, स्पीकर्सच्या आत एक चुंबक आणि कॉईल असते. या सिग्नलमुळे कॉईल वेगाने हलू लागते. ती स्पीकरच्या पडद्याला धक्का देते, ज्यामुळे हवेत दाब निर्माण होतो आणि भौतिक आवाज निर्माण होतो. एका अदृश्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीपासून सुरू झालेला प्रवास आता प्रत्यक्ष प्रकाश आणि ध्वनीमध्ये बदलला आहे. पण या सगळ्या ऑर्केस्ट्राला चालवणारा एक अदृश्य नायक टीव्हीच्या आत असतो, आणि तो म्हणजे पॉवर सप्लाय युनिट, SMP-S. नक्कीच. लोकांना वाटतं की पॉवर सप्लायचं काम फक्त भिंतीतल्या सॉकेटमधून वीज घेऊन टीव्हीला देणं इतकंच आहे. पण त्याचे काम याहून कितीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. हो, केवळ वीज पुरवणे हे त्याचं काम नाही, तर अचूक आणि अत्यंत स्थिर वीज पुरवणे हे त्याचं मुख्य काम आहे. कारण डिजिटल डेटा हा मुळातच व्होल्टेजवर अवलंबून असतो. जर पॉवर सप्लायमध्ये फक्त 0.1 व्होल्टचा जरी फरक पडला, तर प्रोसेसर चुकून 0ला 1 वाचू शकतो. आणि अशा एकाच चुकीमुळे संपूर्ण टीव्ही हँग होऊ शकतो किंवा क्रॅश होऊ शकतो. म्हणूनच SMP-S मध्ये विजेला सेकंदात हजारो वेळा स्विच केले जाते, ज्यामुळे अत्यंत गुळगुळीत DC व्होल्टेज तयार होते आणि सगळ्या भागांना अचूक वीज मिळते. आता या संपूर्ण प्रवासाचा नकाशा डोळ्यांसमोर उभा केला तर एक अतिशय सुंदर गोष्ट लक्षात येते. हा सगळा डिजिटल प्रवास एखाद्या सजीव मानवी शरीरासारखाच भासू लागतो. हा दृष्टिकोन खरोखरच रंजक आहे. तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र यांच्यात हे साम्य कसं दिसून येतं? बघा, माहितीच्या महासागरातून अँटेना किंवा ट्यूनर हे टीव्हीचे कान म्हणून काम करतात. मग मेन प्रोसेसर हा टीव्हीचा मेंदू आहे, जो माहितीवर वेगाने प्रक्रिया करतो. बरोबर. LCD आणि लिक्विड क्रिस्टल्स म्हणजे टीव्हीचे डोळे आहेत, जे माहितीला दृश्यमान जगात साकार करतात. स्पीकर्स म्हणजे त्याचं तोंड आहे, आणि या सर्वांना ऊर्जा पुरवणारा पॉवर सप्लाय म्हणजे टीव्हीचे धडधडणारे हृदय आहे. बापरे, हे साम्य या किचकट डिजिटल तंत्रज्ञानाला किती सोपे आणि जिवंत बनवते. अँटेना ते स्पीकर्स हा संपूर्ण प्रवास म्हणजे एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे जाणाऱ्या संदेशासारखाच आहे. अगदी. आणि आजच्या या विश्लेषणावरून हे स्पष्ट होतं की आधुनिक टीव्ही हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्रगत अल्गोरिदम यांचा एक अत्यंत अचूक समन्वय असलेला ऑर्केस्ट्रा आहे. आणि या ऑर्केस्ट्राची सर्वात मोठी उपलब्धी हीच आहे की हे सर्व घडताना ते आपल्याला कधीच जाणवत नाही. टीव्ही अत्यंत शांतपणे ही शर्यत पार पाडतो. खरंय,
पण मगाशी आपण जे मानवी रूपक पाहिलं त्यावर आधारित एक विचार नक्कीच मनात येतो. आज आपण पाहिलं की त्याची रचना अगदी मानवी शरीरासारखी होत चालली आहे आणि आता तर हे स्मार्ट टीव्ही कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजे एआयने सुसज्ज झाले आहेत. हो ना, ते इंटरनेटवरून स्वतःहून माहिती घेण्याइतके आणि आपल्या पाहण्याच्या सवयी ओळखण्याइतके प्रगत झाले आहेत. मग भविष्यात असा कोणता टप्पा येईल जेव्हा टीव्ही हा केवळ आपण सांगू तेवढेच ऐकणारं यंत्र न राहता आपल्या घरातील एक सक्रिय निर्णय घेणारा आणि विचार करू शकणारा घटक बनेल? तंत्रज्ञानाची वाढती समज पाहता हा प्रश्न नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपण टीव्ही सुरू करू आणि त्या काळ्या पडद्यावर प्रकाश पडेल तेव्हा विचार करूया, आपण टीव्हीकडे पाहत आहोत की टीव्ही आपल्याकडे पाहत आहे. नक्कीच, आपण आता फक्त प्रेक्षक राहिलो नाहीयेत, आपणही त्या देवाणघेवाणीचा एक भाग बनलो आहोत. तर हवेतल्या अदृश्य लहरींपासून ते पडद्यावरच्या जिवंत चित्रांपर्यंतच्या या थक्क करणाऱ्या प्रवासात आज आपण सहभागी झालो. या विश्लेषणातून या उपकरणामागील विज्ञान नक्कीच उलगडले असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत.